सध्या लंडनमध्ये लपून बसलेला पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळला आता दुसरा मोठा धक्का बसलेला आहे। काही दिवसांपूर्वी तब्बल 9 महिन्यांसाठी फरार असलेला त्याचा सख्खा भाऊ सचिन घायवळला पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर तो पहिला धक्का होता। आज मात्र दुसरा धक्का बसलेला आहे, कारण या प्रकरणामध्ये त्याचा ड्रायव्हर ज्याला म्हटलं जातं किंवा त्याचा अगदी जवळचा साथीदार सहकारी ज्याला म्हटलं जातं त्या माऊली तोंडेला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे माऊली तोंडेने जर तोंड उघडलं तर मात्र निलेश घायवळच्या अडचणीत आणखी जास्त वाढ होईल। त्याची अनेक गुपितं, अनेक कारनामे आणि अनेक गुन्हे सुद्धा उघडकीस येऊ शकतात, अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे। माऊली तोंडे नेमका कोण आणि त्याला कुठून अटक केली आहे सगळंच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। ज्ञानेश्वर उर्फ माऊली तोंडे असं या कुख्यात गुन्हेगाराचं नाव आहे। मुळात माऊली तोंडे हा गेल्या वर्षभरापासून फरार होता। त्याच्यावरती कोथरूडमध्ये, वारजे माळवाडीमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत। यातल्याच एका गुन्ह्यामध्ये त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा झालेली होती, पण त्याच गुन्ह्यामध्ये तो फरार झाला होता। गेले वर्षभर तो कुणालाही सापडत नव्हता। पुणे पोलिसांचे सातत्याने प्रयत्न त्याच्याबरोबर चालूच होते की त्याला ट्रॅक करणं असेल किंवा त्याला शोधणं असेल, मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता। दुसरीकडे अहिल्यानगर पोलीस सुद्धा त्याच्या मागावरती होते आणि त्यानंतर अहिल्यानगर पोलिसांनी खरं तर ही खूप मोठी कामगिरी करून दाखवलेली आहे। मिरज गावच्या उड्डाण पुलाच्या खाली माऊली तोंडे थांबला असल्याची गुप्त माहिती ही पोलिसांना मिळालेली होती आणि त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन सापळा रचत त्याला अटकही केलेली आहे। ज्ञानेश्वर उर्फ माऊली तोंडे असं याचं नाव आहे आणि माऊली तोंडे याच नावाने तो पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे आणि त्याची दहशत सुद्धा आहे। मुळात माऊली तोंडे नेमका कोण, तर माऊली तोंडे हा निलेश घायवळचा ड्रायव्हर असल्याचं अगदी सुरुवातीपासून म्हटलं जातं। पण केवळ तो ड्रायव्हर आहे का, तर तसं नाहीये। तो त्याच्या सगळ्याच गुन्ह्यांमधला साथीदार सुद्धा आहे। माऊली तोंडे आणि निलेश घायवळचे संबंध इतके जवळचे आहेत किंवा इतके हे दोघे जण एकमेकांचे चांगले साथीदार आहेत की अनेक गुन्ह्यांमध्ये जिथे निलेश घायवळ पाहायला मिळतो तिथे तिथे माऊली तोंडेचं सुद्धा नाव त्या गुन्ह्यांमध्ये आलेलं पाहायला मिळतंय। आता माऊली तोंडेला आत्ता जेव्हा अटक झालेली आहे त्याच्यावर यापूर्वीचे जवळपास 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत। मात्र हे नाव आधी जेव्हा चर्चेत आलेलं होतं, ज्या वेळेस पुण्यातल्या कोथरूडमध्ये गोळीबाराचा प्रकार सगळा घडलेला होता, त्यानंतर कोयत्यानं वार करण्यात आले, त्या प्रकरणामध्ये जेव्हा निलेश घायवळ साठी पोलिसांनी शोधाशोध सुरू केली आणि असं कळलं की निलेश घायवळ हा भारतात नसून तो लंडन मध्ये गेलेला आहे आणि त्यानंतर निलेश घायवळच्याच अनेक साथीदारांचा शोध सुद्धा पोलिसांकडून घेतला जात होता किंवा एकंदरीतच घायवळ टोळीच उद्ध्वस्त करायची, नेस्तनाबूत करायची, यासाठी म्हणून पुणे पोलिसांनी जेव्हा प्रयत्न सुरू केले त्यावेळेस माऊली तोंडे हे नाव जास्त चर्चेत आलेलं होतं, कारण निलेश घायवळच्या खंडणीचा एक पॅटर्न पोलिसांच्या समोर आला होता। तो पॅटर्न असा होता की निलेश घायवळ मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या कंपन्या असतील, बिझनेसमन्स असतील, त्यांच्याकडून खंडणी गोळा करायचा। यामध्ये बहुतांश कंपन्या या पवनचक्क्यांशी रिलेटेड असलेल्या कंपन्या आहेत। म्हणजे अहिल्यानगरच्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर बीड, अहिल्यानगर वगैरे या भागात खूप मोठ्या संख्येने पवनचक्क्या आहेत आणि पवनचक्क्या बनवणाऱ्या कंपन्या सुद्धा तितक्याच मोठ्या आहेत, फॅक्टरीज सुद्धा आहेत। त्यामुळे याच सगळ्या कंपन्यांकडून निलेश घायवळ हा खंडणी वसूल करायचा, पण ही खंडणी थेटपणे घेतली जायची नाही। अनेकदा खरं तर खंडणी ही कॅशच्या स्वरूपात घेतली जायची, जेणेकरून कुठलेही पुरावे मागे राहणार नाहीत, डिजिटल फुटप्रिंट्स मागे राहणार नाहीत। पण दुसरीकडे जर एखाद्याकडे नसतीलच कॅश आणि कॅश अवेलेबलच होत नसेल आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करायचे असतील, तर यामध्ये अमोल लाखे नावाचा एक इसम जो आहे त्याची एंट्री झालेली होती, त्याचं नाव चर्चेत आलं होतं। अमोल लाखे काय करायचं, तर अमोल लाखे पृथ्वीराज एंटरप्राइजेस नावाच्या एका फर्मचा तो प्रमुख असल्याचं दाखवलं जायचं आणि याच फर्मच्या नावाखाली हे पैसे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करून घेतले जायचे। त्यानंतर सुद्धा ते थेट निलेश घायवळला जात नसायचे। त्यानंतर ते याच माऊली तोंडेच्या किंवा मग त्याची पत्नी आहे पौर्णिमा तोंडे म्हणून, या दोघांच्या बँक अकाउंटवरती हे ट्रान्झॅक्शन्स व्हायचे, अशी सुद्धा माहिती तेव्हा समोर आलेली होती। त्यानंतर मग हे पैसे निलेश घायवळला मिळायचे। इतके जवळचे संबंध आहेत। निलेश घायवळच्या ताफ्यातल्या अनेक गाड्यांचे जर आपण रेकॉर्ड्स चेक केले तर त्यातली सुद्धा एक गाडी ही माऊली तोंडेच्या नावे असलेली पाहायला मिळते। माऊली तोंडे आणि त्याच्या पत्नीच्या नावावरती सुद्धा निलेश घायवळचे मोठ्या प्रमाणातले आर्थिक व्यवहार आणि काही मालमत्ता आपण ज्याला म्हणू शकतो तशा सुद्धा मालमत्ता या दोघांच्या नावे असल्याची दाट शक्यता तेव्हाही वर्तवली गेली होती। तशा अनुषंगाने तपासात सुद्धा अनेक महत्त्वाच्या गोष्टी पुणे पोलिसांच्या हाती लागलेल्या होत्या। त्यामुळेच माऊली तोंडेचं अटक होणं, त्याला पकडणं खूप जास्त गरजेचं होतं। आता मात्र पोलिसांनी ही कामगिरी करून दाखवलेली आहे। विशेष म्हणजे हा माऊली तोंडे केवळ कुख्यात गुन्हेगार म्हणून आता जरी समोर येत असला तरी सुद्धा तो मुळशीचा सरपंच राहिलेला आहे। त्यामुळे राजकीय सुद्धा प्रस्थ त्याचं त्या भागामध्ये आहे आणि असं
असताना सुद्धा आपलं राजकीय प्रस्ताव वापरायचं आणि गुन्हेगारीमध्ये पाळंमुळं जास्त खोलवरपर्यंत रुजवायची, असं एकंदरीत पॅटर्न या सगळ्यांचा पाहायला मिळाला. माऊली तोंडे हा या प्रकरणामधला अतिशय महत्त्वाचा गुन्हेगार आहे आणि आता जेव्हा त्याला अटक झाली आहे, त्याला अटक झाल्याच्या नंतर निलेश घायवळसाठी हा खूप मोठा धक्का असणार आहे. ऑलरेडी काही दिवसांपूर्वी त्याचा भाऊ सचिन घायवळला अटक झाली. त्यानंतर अगदी जवळचा सहकारी, आपण म्हणूयात लेफ्ट राईट हँड वगैरे जे म्हटलं जातं गुन्हेगारांच्या भाषेत, तशा स्वरूपाचा असणारा हा माऊली तोंडे, त्याला सुद्धा अटक झाली. आणि माऊली तोंडेच्या जबाबातून किंवा त्याची इथून पुढे जी काही चौकशी केली जाईल, तपास केला जाईल, त्यातून अनेक अशा गोष्टी समोर येऊ शकतात ज्यामुळे निलेश घायवळच्या अडचणींमध्ये आणखी जास्त वाढ होऊ शकते. निलेश घायवळ सध्या कुठे आहे, त्याचं पर्टिक्युलर लोकेशन काय आहे, हे अद्यापही पोलिसांना समजत नाहीये. निलेश घायवळ सचिन घायवळच्या सोबत फेसटाईम वरती बोलायचा, त्यामुळे त्याचे कुठलेही रेकॉर्ड्स मागे राहिलेले नाहीये, तो कुठे याविषयीची माहिती कळत नाही. पण दुसरीकडे माऊली तोंडे हा सुद्धा या प्रकरणातला तितकाच महत्त्वाचा व्यक्ती आहे. कदाचित या फरार असण्याच्या सगळ्या वर्षभराच्या काळामध्ये माऊली तोंडेनं सुद्धा निलेश घायवळशी कधी ना कधी संपर्क केला असण्याची दाट शक्यता आहे. सचिन घायवळशी सुद्धा त्यानं संपर्क केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्याच्या चौकशीमधून निलेश घायवळ नेमका कुठे आहे आणि आता त्याचं नेमकं काय चालू आहे, किंवा इथून आधीचे असे काही गुन्हे आहेत का जे उघडकीसच आले नाहीत, असे काही पॅटर्न्स आहेत का जे यांनी गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी वापरले होते पण त्याच्याविषयी कुठेही वाच्यता आतापर्यंत झाली नाहीये, या सगळ्या विषयीची सुद्धा खूप मोठी माहिती ही समोर येणार आहे. त्यामुळे माऊली तोंडेची अटक ही खूप जास्त पोलिसांच्या तपासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. निलेश घायवळ गँगवरती सुरू असलेल्या कारवाईच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर जर त्याला अहिल्यानगर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असलं तरी सुद्धा त्याला आता पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार आहे, त्याला वर्ग केलं जाईल इथे, कारण त्याच्यावरती जे गुन्हे दाखल आहेत हे सगळे गुन्हे जे आहेत ते पुण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेले गुन्हे आहेत आणि त्यामुळेच त्याच्यावरती मकोका अंतर्गत सुद्धा कारवाई झालेली आहे. त्यामुळे हा जो आरोपी आहे तो पुणे पोलिसांना मिळणं आणि इथून पुढे त्याची चौकशी होणं हे अतिशय गरजेचं होतं. त्यामुळे आता जेव्हा पोलीस त्याचा ताबा घेतील, त्याच्या चौकशीमधून आणखीन काय काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.